आपण कोणत्याही भाषेत माझ्याशी संभाषण करू शकता. मोदीजींनी माझ्याशी मराठीत संभाषण केलं आणि उत्कृष्टपणे त्यांनी मला सांगितलं की राष्ट्रपती महोदय तुमच्यावरती एक जबाबदारी सोपवू इच्छिता आणि ही जबाबदारी देशाच्या दृष्टिकोनातून तुम्ही चांगली सांभाळाल याच्या मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि मी देखील देशाचे पंतप्रधान मोदीजी त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाने ज्यावेळेला मला निवडणुकीसाठी उभं केलं होतं त्यावेळेला पक्षाचे अध्यक्ष जे.डी. नड्डा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि तमाम भाजप पक्षाने जो माझ्यावरती लोकसभेच्या निवडणुकीत जो विश्वास प्रकट केला होता त्याला मी तो यावेळेला देखील सार्थ करून दाखवेन. अर्थात राष्ट्रपतींचा तर्फे नियुक्त सभासद असल्याने माझ्यावरती मोठी जबाबदारी असणार आहे. त्यामुळे कायद्याचा अभ्यास, कायद्याचं विश्लेषण या देशाच्या ऐक्याकरता, देशातील लोकशाही, आमचं संविधान हे कशा रीतीने प्रबळ राहील याची काळजी घेण्याकरता मी माझ्या बुद्धीच्या कृतीप्रमाणे मी निश्चित प्रयत्न करेल असं मी आपल्या करतो. कारण महाराष्ट्रातून फक्त माझी एकट्याचीच नियुक्ती राष्ट्रपती महोदयांनी केलं. त्यामुळे मी राष्ट्रपती महोदयांचे देखील व्यक्तिशः आभारी आहे. आणि निश्चित मला कल्पना आहे की ही जबाबदारी जरी मोठी असली तरी आपल्या सगळ्यांचे, महाराष्ट्रातील मराठी जनतेचे, इतर भाषिकांचे सगळ्यांचे शुभाशीर्वाद मला मिळतील यात मला शंका नाही. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.